उपासक असो की उपासिका असो, तिला ह्या जर गोष्टी तिला बाळगल्या तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त लाभ होतो. भगवान बुद्ध म्हणतात आत्मदीप भव स्वयं दीप हो. आपणच आपला प्रकाश करू शकता. आपल्या जीवनात आपल्या प्रकाशाकडे आपण दुसरं कोणी नाही तर आपणच जाऊ शकता हे भगवान बुद्धांनी सांगून दिलेलं आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा, सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे. आणि तुम्हाला सौंदर्याची मैत्री आणि सौंदर्याचा सहवास आणि सौंदर्याशी निकट स्नेह जर जीवनात सर्वस्वी घडून आणायचे असेल तर आनंद आपल्याला आर्याष्टांगिक मार्गानुसारच चालावे लागते. आणि आपल्याला सौंदर्याकडं, निकटवर्तीयाकडं, सहवासाकडं, मैत्रीच्या प्रत्याकडं जायचं असेल तर आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय पर्याय नाही आनंदा. तर आनंद खरोखर जे प्राणी नाशवंत आहेत, मृत्यू आहेत, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. मग या जगामध्ये जे जे प्राणी आहेत म्हणजे त्या सर्वांसाठी ही सौंदर्याची मैत्री केल्याने त्यांना मुक्ती मिळू शकते. तर ह्याच जीवनात आपण निर्वाणाकडे जाऊ शकता, ह्याच जन्मी आपण निर्वाणाकडे जाऊ शकता आणि ह्याच जन्मात आपण मुक्तीकडे जाऊ शकता. तर सहजासहजी नाही तर आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं, आचरण केलं, त्यानुसार आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर आपल्याला पुण्यप्राप्ती लाभते आणि मुक्ती मिळू शकते. हे ह्या पाठामध्ये दिसून आलेलं आहे. आणि सौंदर्याशी मैत्री, सहवास, निकट यांचे जीवन आता ह्या मार्गावरच गेलेल्यांना समजू शकते. म्हणून या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की सौंदर्य हे माणसाच्या रूपात नाही तर सौंदर्य हे माणसाच्या मनात असणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी शेवटचा पाठ होता की आज आपण आषाढ पौर्णिमेपासून ग्रंथ वाचन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी आजचा शेवटचा हा पाठ खूप सुंदर होता. सर्वच आनंदाला उद्देशून म्हटले नाही, फक्त भिक्खूसाठी नाही तर या जगातल्या सर्वच मानव प्राण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आता हा आपण आजच्या ह्या दिनी ह्या पाठातून आपल्याला सगळं काही घेण्यासारखं आहे आणि आपण अनुकरण कराल. त्याबरोबर मी सुद्धा करण्याचा ह्या ठिकाणी वसा घेते, संकल्प करते आणि आपण सर्वांनी हा एक संकल्प, नवा संकल्प घेऊन आजच्या दिनी जाऊया आणि आपल्या जीवनाचं सोनं करूया. ह्या ठिकाणी हा पाठ संपला. नमो बुद्धाय. जय गुरु. प्रतिज्ञा घेऊन प्रतिज्ञा